अध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर. पाठीमागं एक मुद्दा, एक 15 दिवस महिनाभर एक मुद्दा खूप भरपूर गाजला. काही एक दोन दुर्घटना घडल्या. काही मुलींवरती डोंबिवलीच्या भागामध्ये अत्याचार झाले आणि महाराष्ट्रच काय देशाच्या वेगळ्या भागामध्ये ते सातत्याने चालत असतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्याचा काहीतरी विस्फोट झाला आणि त्याच्यावरती मग राजकारण झालं, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, आंदोलनं झाली. सुप्रीम कोर्टाने यांनी देखील सांगितलं की तेव्हा बंद पाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सांगितलं की बंद राजकीय पार्टी त्याच्याबाबत कुठलाही बंद करू शकत नाहीत. वेगळ्या गोष्टी झाल्या. परंतु याच्यातनं जे मूळ गाभ्याला हात घालणं गरजेचं होतं. याचं मूळ कुठं आहे आणि याचं मूळ कारण काय ह्याच्यावरती काम करणं खूप अपेक्षित होतं, पण ते कुठेही चर्चा केलं नाही आहे. म्हणजे एक दोन उदाहरणं सोडलीत, पण ती पण एक वरच्या ह्याच्यामध्ये एका मंत्र्याने मला आठवतं आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही आता शाळांना, म्हणजे शाळांमध्ये ती घटना होती म्हणून शाळांना त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांची जी पडताळणी, कुणी कामगार ठेवणार असेल किंवा काही सर्व्हिस साठी काही माणसं नेमण्यात येत असेल, मग तो टीचर स्टाफ असेल, इतर स्टाफ असेल, तर त्यांचं चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. परंतु हा शब्दच खऱ्या अर्थाने मला तर चुकीचा वाटतो आहे. आणि CCTV लावण्याचे हे थोडेसे चांगले मुद्दे आहेत, परंतु हे आजार झाल्यानंतरचा बेसिकली एक त्याच्यातला भाग आहे. एक भाग आधीचा आहे, परंतु त्याला चारित्र्य पडताळणी असं नाही म्हणू शकत. चारित्र्य पडताळणी आणि पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे फक्त त्यांच्या डेटाबेसमध्ये ते चेक करतील की बाबा हा माणूस याच्यावर काही केस आहे का. त्याचं चारित्र्य म्हणजे जर शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर ते होणार नाही. कारण चारित्र्य असं कुठंतरी रेकॉर्ड तपासून किंवा पोलिसांकडून शक्य नाही. त्यासाठी त्याची मानसिकता काय त्या व्यक्ती कुठल्या प्रकारचा विचार करते, त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये ती व्यक्ती कसा विचार करते समाजामध्ये, हे सगळं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. परंतु तसं होताना कुठे दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे याच्यावरती जर मुलींवरती, आपल्याच आई बहिणींवरती जर किंवा लहान शाळेतल्या मुलींवरती अत्याचार होत असेल तर याच्यावरती जे अत्याचार करणारे आहेत ते कुठल्या बाहेरच्या जगातून आलेले नाही, ते आपल्याच कुणाच्या तरी घरातले आहेत. तर त्याच्यावरती निर्बंध करणं गरजेचं आहे. आपण या देशाचे नागरिक म्हणून किंवा या देशाचे सजग नागरिक म्हणून आपला मुलगा तो संध्याकाळी कुणाबरोबर असतो, किती वाजता काय करतोय, काय नाही करत याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याला क्लिअर इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे की तू कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध किंवा तिच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. त्याचे दूरगामी शारीरिक नाही तर मानसिक देखील परिणाम आहेत. याच्याबाबत त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि त्यांना एक रिस्पेक्टफुल वागणूक स्त्रीला तुमच्या आयुष्यामध्ये देणं गरजेचं आहे. हे वारंवार सांगावं लागेल, पटवून द्यावं लागेल आपल्या मुलांना. म्हणजे मुलांना आणि पुरुषांना हे शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यातनंच हे सगळ्या गोष्टी कमी होतील आणि काही प्रमाणामध्ये थांबवता येतील आपल्याला. अशा प्रकारचं जे काय आहे, म्हणजे कलकत्तामध्ये, बेंगॉलमध्ये एक हे झालं, त्याला ती एक अँगल आहे, परंतु त्यातनं काही असं सक्सेसफुल होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळ चर्चा येते की काही मुस्लिम कंट्रीजमध्ये खूप कडक नियम आहेत आणि म्हणून तिथं बलात्कार होत नाही. त्याचं त्या काही प्रमाणामध्ये त्याला कंट्रोल होत असेल, पण तिथं होत नाहीत असा अजिबात समज नाही. फक्त ते रिपोर्ट होत नसतील आणि झाले तर त्यांना कडक शिक्षा आहे. आणि ते देखील लो इन्कम ग्रुपमधल्या व्यक्तीने काही केलं त्याला लगेच शिक्षा आहे. पण मला नाही वाटत की मोठ्या एखादा कोणी अबुधाबीमधला बॉस असेल आणि त्याने काहीतरी असं केलं त्याला शिक्षा होत असेल म्हणून. तर शिक्षा हा त्यातला एक भाग झाला, पण तो पूर्ण नाही आहे. तर आपणच आपल्या मुलांना सजग करणं, ते जेव्हा वाढीच्या स्टेजमध्ये असतात, जेव्हा ते ग्रो होत असतील, तेव्हा त्यांना सांगणं की बाबा हे चुकीचं आहे. कुठल्याही स्त्रीच्या, मुलीच्या मनाविरुद्ध काही करणं खूप चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना काही दुखल, इजा होईल अशा प्रकारचं कुठलंही काम करणं, कुठलीही ॲक्टिव्हिटी करणं त्यांनी टाळलं पाहिजे. अन्यथा त्यांना त्या पद्धतीची पनिशमेंट मिळेल. या अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. स्त्रीच्या बाबत, मुलींच्या बाबत रिस्पेक्ट क्रिएट करणं गरजेचं आहे आपल्या मुलांच्याच मनामध्ये. आपली मुलं जेव्हा, म्हणजे या घटना ज्या प्रमाणामध्ये होतात, म्हणजे सर्वात जास्त घटना रात्रीच्या किंवा स्कूलमध्ये कुठे होत असतील, तर त्या काळामध्ये म्हणजे आपला मुलगा कुठल्या ठिकाणी जाऊन काय करतोय त्याच्यावरती वॉच ठेवणं पॅरेंट्सची जबाबदारी. असं काही होत असेल तर पहिली ॲक्शन ही त्यांची जबाबदारी, ना की एखादी घटना घडून गेल्यानंतर मग
पोलिसांकडे जाणं, माफी मागणं, जमानत करणं, त्यांचेही आईवडील, त्यांचे पॅरेंट्स त्याच्यामध्ये अडकतात आणि ते म्हणतात की नाही आमचा मुलगा तसा नव्हता किंवा आमच्या मुलाने ते नाही, त्याच्यावरती जबरदस्ती काहीतरी लादलं जातं, कारण त्यांचं त्याच्याकडे मुळात लक्ष नसतं. आणि मग आता आलंय तर त्यांना ती अर्धवट माहिती असते की बाबा आमच्या मुलाने तर असं कधी केलंच नाही, मग अचानक त्याकडून होऊ शकत नाही, अशी एक बाजू त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळते. परंतु त्यासाठी त्यांनी आपल्या मुलावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथून पुढे मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतोय की आपल्या मुलींना प्रोटेक्ट करायचं असेल तर आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. जी आपली मुलं आहेत त्यांना मुलींच्या किंवा माता भगिनींचा रिस्पेक्ट करायला शिका. शिवाजी महाराज असतील किंवा आपले श्रीराम असतील, प्रभू श्रीराम असतील, यांचं आचार विचार मनामध्ये बिंबवून त्यांना मोठे करा, जेणेकरून ते असं कृत्य करणार नाही. धन्यवाद.